अध्यक्ष महोदय, चला खाली खाली बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब आपण बोला. भातकळकर साहेब थांबा ना, आता बोलतो. बोला वडेट्टीवार साहेब. आपण जवळजवळ आता 4 मिनिट गेले यात. काय होतंय, नवीन सगळ्या सदस्यांना ठीक आहे. परत संधी मिळत नाही. नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्या भाग क्रमांक 78 ते 85, पृष्ठ क्रमांक 49 ते 56, F4 बाब क्रमांक 86 ते 88, 57 ते 58 या बाब क्रमांकाच्यावर जवळपास 15,000 कोटीच्या नगरविकास विभागाच्या या पुरवणी मागण्या आहेत. अध्यक्ष महोदय, या मूळ बजेटमध्ये या खात्यावर 65,591 कोटीची तरतूद होती सर्व मिळून. याला फक्त 3 महिन्यामध्ये वितरित झालेला निधी 20% आहे आणि खर्च 14.9% आहे. आता 14.9% खर्च, वितरित निधी 20%, मग हे 15,000ची पुरवणी मागणीची गरज काय? पण मला कळत नाही या पुरवणी मागण्या का आणल्या जातात. मूळ बजेटमध्ये नवीन काही बाब असेल तर आपण पुरवणी मागण्या भाग भांडवल बघा तुम्ही. F2 महसुली, यामध्ये जिल्हा प्रशासन, त्याच्यावर तरतूद ऑलरेडी आहे. तीच तरतूद दिली गेली नाही, वितरित केली गेली नाही. पुन्हा त्याच्यावर खर्च झालेला नाही, वितरित केलं तेवढाही खर्च झालेला नाही. 20% निधी फक्त नगर विकास खात्याला वितरित झालेला आहे 65,000 कोटीच्या या सगळ्या बजेटमधून. आणि परत पुन्हा 15,000 कोटीच्या, म्हणजे यातीलच या 65,000 मधील खर्च न झालेले पुन्हा 15,000 काढायचे, पुन्हा नव्यानं दाखवायचं. म्हणजे चेहरा तोच, मेकअप बदलवत राहा. हे सगळं जे काही चाललं आहे काय, कशासाठी मला काही कळत नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे साधारणतः यामध्ये पंचायत संस्था, स्थानिक संस्था यांना नुकसान भरपाईची निधी आता जी काही दिली गेली 595 मागे दिली होती, त्यातलं 24% निधी वितरित झाली. नगर विकासावरील भांडवली खर्च जे 42-17 मध्ये येतं त्यातले 38% निधी वितरित झाला. आणि विशेष म्हणजे नगर विकासासाठी जो काही कर्ज आहे त्यावर जो काही कर्ज 4,972 कोटीची तरतूद केली, मागे वितरित केल्यामध्ये 7% खर्च झाला, केवळ ओन्ली 7%. मला एवढा मोठा निधी जर उपलब्ध सरकारकडे बजेटमध्ये दाखवून फुगवून दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात मात्र खर्च होत नाही. अद्यापही नगरविकास खात्याच्याकडून मला वाटतं देय रक्कमा लोकांच्या जवळपास साधारणतः 36,000 कोटीच्या काही 38,000 कोटीचे रुपये देणे आहे. आणि त्यामुळं अनेक कंत्राटदार या संदर्भामध्ये चिंता व्यक्त करत आहेत. काम केलं आहे 2-2 वर्षापासून त्यांना पैसे मिळत नाही आहेत. आणि ही सगळी परिस्थिती आत्ता नजरेपुढे आहे. अध्यक्ष महोदय, नगरविकास विभागाच्या संदर्भात पुरवणी मागण्यावर चर्चा करत असताना सध्या नगरविकास विभागामध्ये अनेक विभागामध्ये TDR घोटाळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, आणि मला वाटतं की TDRचा उतच आला आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण पाहतो रोज पेपर उघडला की TDRचा 1000 कोटीचा घोटाळा, 500 कोटीचा घोटाळा. माननीय राज्यमंत्री महोदय आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये हजार कोटीचे घोटाळे TDRचे पुढे आले. काय चौकशी होत नाही, चौकशी केली जात नाही. आणि उलट त्यांना त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय पुढारीने मागील आठवडाभर, पुढारी न्यूजपेपरने पुराव्यानिशी कोथरूड SRA 1,000 कोटीचा घोटाळा, बोगस झोपड्यांच्या TDR पोटी 501 कोटीचा TDR, सरकारी जागा लाटल्याने 635 कोटीचा फायदा. हे काय चाललं आहे महाराष्ट्र लुटीचे धंदे? कोण कारवाई करणार? म्हणून आम्ही म्हणालो होतो की किमान याला जबाबदारी कोणीतरी असले पाहिजे. 1,000 कोटीचे घोटाळे महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि त्यांच्यामध्ये कुठल्या या गोसावी वस्तीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झालेला हा घोटाळा आहे. त्या तुमच्या कोथरूडमध्ये आहे मंत्री महोदया, याची चौकशी झाली पाहिजे ना. काय चौकशी करणार आहात आपण, कधी करणार आहात? हे सगळी सरकारी जागेवर झोपडपट्टी दाखवून ही योजना राबवली गेली. झोपडपट्टी मुळात नव्हतीच, दाखवली गेली आणि SRA केल्या गेला, पैसे घेतलेत आणि त्या ठिकाणी काही तातुरमातुर झोपड्या उभ्या करायला लावल्या अतिक्रमण करून. असे जर धंदे महाराष्ट्रात होत राहतील तर महाराष्ट्र कुठे जात आहे, कुठे महाराष्ट्र नेऊन ठेवतो आपण, हा विचार सुद्धा आला पाहिजे अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय, अनेक अर्धवट कामं नगर परिषदेचे पडलेले आहे. महानगरपालिकेमध्ये अर्धवट कामं आहेत. ज्या कामांना पर त्यामध्ये कामं निधी अभावी थांबलेले आहेत. कंत्राटदार काम करत नाही आहेत. काम सुरू केलं आहे, काही पैसे मिळाले, पण उर्वरित पैसे न मिळाल्यामुळं आज ते कामं पुढे जात नाही आहेत. यासाठी मला आपण इकडे एवढ्या मोठ्या 15,000 कोटीचे पुरवणी मागण्या आणतो. 65,000 कोटी मूळ तरतूद आहे त्याच्यावर. मग काय झालं स्मार्ट सिटीचं? स्मार्ट सिटीच्या संदर्भात फार मोठा गाजावाजा केला गेला. माझी विनंती आहे आपल्याला की कुठल्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण महाराष्ट्रातील एक शहर दाखवा ज्याचा स्मार्ट सिटी म्हणून आपण विकास केला आहे किंवा स्मार्ट सिटी म्हणून आपण जे काही खर्च केला आहे. या नाशिकमध्ये 1,000 कोटी रुपयाची 1 वर्षात झालेली कामाची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. कारण या स्मार्ट सिटीच्या 1,000 कोटीच्या कामाची चौकशी करा यासाठी म्हणतो मी. हे संचालक मंडळ जे काय होते, संचालक मंडळ बरखास्त करा असं तेथील डॉक्टर वसंत ठाकूर यांची मागणी आहे. या स्मार्ट सिटी अंतर्गत योजनेअंतर्गत नाशिकमध्ये गेल्या 9 वर्षात 1 वर्षात नाही 9 वर्षात झालेल्या 1,000 कोटीच्या कामाची आधीच जर आपण चौकशी केली तर मला असं वाटतं की हे मंडळ कारवाई करावं लागेल, FIR दाखल करावं लागेल. याची काही मोठी एक समिती नेमून आपण या संदर्भात चौकशी केली गेली पाहिजेत असं माझं मत आहे. रोज या ठिकाणी त्या नाशिकच्या संदर्भामध्ये बातम्या मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय येत असतात. मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही विकासासाठी पैसे देत नाही आणि हा अवैधरित्या अनधिकृतरित्या झोपडपट्ट्या बसवून SREच्या नावाखाली करोडो रुपयाचं जर हे होत असेल. आता पाहणं तुम्हाला मुंबई कॉर्पोरेशन काय आहे. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे म्हणून आपण ओरडाओरड करतो. आता काय चाललं आहे, ज्या कामगारांच्यावर 1,000 कोटी रुपये खर्च होत होते हे घनकचरा उचलण्यासाठी, आता तिकडे 4,500 कोटीचा टेंडर काढला गेला याच्यामध्ये. आणि हे भंगारचे सगळं किती मोठं काम आहे. सगळ्या अटी शर्ती सगळ्या डावलून, कुठेही स्पर्धा नाही, कॉम्पिटिशन नाही, फेअर निविदा नाही आणि एखाद्या विशिष्ट माणसाला 4,500 कोटीचं काम देण्यासाठी हा घाट बांधला जातो आणि यामध्ये हजारो कोटी रुपये या कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा घाट कचला जातो. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की यामध्ये निश्चितपणे या टेंडर संदर्भात मुंबईच्या घनकचऱ्याच्या संदर्भात आपण चौकशी करणार आहात का, हा खरा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी माननीय आयुक्तांना पत्रही दिलं आहे की या संदर्भातलं पत्र देऊन मला उत्तरसुद्धा मिळालं आहे. 8/4/2024 मी ते पत्र दिलं की कचरा प्रक्रियेवर ड्रेजिंग असेल किंवा स्क्रॅप डिस्पोजल असेल या संदर्भातलं माझं पत्र होतं की आपण हे सर्वमध्ये जी पारदर्शकता आणा अशा प्रकारचं ते पत्र आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर सांगायचं झालं तर मी अधिक बोलण्यापेक्षा इकडे नगरविकास खात्यामध्ये काय चाललं आहे मी असं म्हणणार नाही, पण मीरा भाईंदरचे आमचेच मंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं. मीरा भाईंदरच्या तेथील लोकप्रतिनिधी संदर्भात, आमदाराच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं गेलं अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे असं माझं मत आहे. या गंभीर प्रकरणाकडे शासनाने काय लक्ष घातलं की नाही, काही चौकशी करणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, काय झालं अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेमध्ये आपण सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य इथे अनेक जण आहेत आणि त्यामुळं खरं तर ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आपण घेतो त्याला TDR स्वरूपामध्ये मोबदला देतो. परंतु मीरा भाईंदरमध्ये जमीन घेतली मेट्रोसाठी. मेट्रोचं काम अडवणारे कोण? तिथलेच लोकप्रतिनिधी, आमदार. आणि तुमच्या भागात मेट्रोचं हे येतो, तिकडे मेट्रो येतो, त्याचं काम तुम्ही अडवताय. मेट्रोच्या कामाला तुम्ही थांबवलं आहे तिकडे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक झाली आणि क्रेडिट नोटवर यामध्ये त्या सन्माननीय आमदारांनी त्याला परवानगी दिली आणि या मीरा भाईंदरच्या काशीवाडा मेट्रो स्टेशनच्या कामामध्ये केवळ जिन्याच्या लँडिंगसाठी 130 मीटर जागा लागणार होती, 1300 मीटर. या महोदयांनी पूर्ण महानगरपालिकेवर, प्रशासनावर दबाव टाकून 3,414 मीटर जागा संपादित करायचं निर्णय आणि याला नगदी रूपानं सगळे वृत्तपत्रामध्ये ठळक छापून आलाय. सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे म्हणून वाटेल त्याप्रमाणे तो करेल का? याला 24 कोटी रुपये या जागेच्या संदर्भात या आमदाराला
24 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. अरे कसलं हे, आपण लोकप्रतिनिधी आहोत, सगळ्यांसाठी वेगळा निर्णय, नियम TDRच्या रूपाने देतो की नाही आपण, जमीन हस्तांतर करतो त्यावेळेस, पण इथे का त्याला नगदी रुपये देतो आमदारांना? तो सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या आमदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अध्यक्ष महोदय, अशांना आपण पाठीशी घालतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण एक चांगला कारभार करत असताना अशामुळे बदनाम होऊ नका. ही बदनाम करणारी मंडळी आहे, याला पाठीशी घालणं म्हणजे त्या भागातील एक मोठं पाप आहे असं मी मानतो. यामध्ये या संदर्भात मी सर्व पुरावे आहे खरं, आता म्हणून मी म्हणालो की याची चौकशी झाली पाहिजे. एक सत्ताधारी पक्षातील मंत्रीच मागणी करतात, मी मागणी करत नाही, ते आलेल्या वृत्तपत्रातून बातम्या आहेत, तरी पण खात्यातील सरकारमधील मंत्री मागणी करू नये. तिकडे आदिवासींच्या जमिनी गेल्या, त्याचं त्या पुणे न करता त्यांच्यावर हॉटेल उभे केले, त्याची चौकशी होत नाही. आणि या 24 मीटर रस्त्यासाठी 3,547 चौरस मीटरचा भूखंड संपादित करणं आणि 24.24 कोटी रुपयाचा निधी त्याला नुकसान भरपाई स्वरूपात रोख स्वरूपात दिला जाण्याचा निर्णय कॉर्पोरेशनने घेणं हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे. पहिलेच दबगाई झाली आहे इमारा भाईंदर, आणि अशामध्ये या आमदारांच्या इच्छेपोटी जर आपण हे धंदे करत असू तर आपण त्यांना कुणाला न्याय देण्यासाठी बसलो आहोत हा खरा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की फक्त 133 मीटर जागा लागत होती, त्यांनी असेच दिलं असतं स्टेशनसाठी, दुसरा लोकप्रतिनिधी असता तर. आम्ही आमच्या भागात एक स्टेशन होतो आहे, तब्बल 1 वर्ष त्याला अडवत आहे आणि तुम्ही जागा देत नाही तुमची जागा म्हणून, आणि त्याचा मोबदला घेण्यासाठी 24 कोटी रुपये वसूल करताय. हे पाप नाही, हे चुकीचं नाही आहे. याची चौकशी होणार आहे की नाही, काय कारवाई होणार यावर, हे कसं काय नियम डावलून काम होत आहे. सगळ्यांना जर तुम्ही TDR रूपात देताय तर याला नगदी रूपामध्ये का देताय तुम्ही, याची चौकशी मला वाटतं की आपण करावी आणि मग याचं उत्तर यामध्ये द्यावं अशी माझी या निमित्तानं आपल्याकडे मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही प्रस्ताव देऊ ज्यावेळी 293चा, त्यावर खरी चर्चा होईलच, पण या संदर्भात सरकारची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा असं झालं आहे, अधिकाऱ्यांना महत्त्वाचे पद देण्यापासूनचा प्रश्न निर्माण झाला, त्यातून रंगेहात पकडलेल्या ACBने, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की या अधिकाऱ्यापैकी सुमारे 23 अधिकारी ज्यांना 40हून अधिक कर्मचारी तिकडे एंटी करप्शनमध्ये पकडले गेले, त्यातील 23 अधिकारी जशीच्या तसेच तिथे कार्यरत आहेत. एंटी करप्शननी धाड घालून पकडल्यावर, कारवाई केल्यावर कुठे चाललंय, इतका भ्रष्टाचार असू शकतो का, यासाठी आपण लक्ष घातलं पाहिजेत आणि या सगळ्यावर कारवाई करावी अशी माझी या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मी खरं तर वेळेचं बंधन हे पाहून मी तुम्हाला एक मजेदार किस्सा या ठिकाणी सांगतो. या महानगरपालिकेचं मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील विकासक मेसर्स ओस्तवाल बिल्डर्स यांनी 26/11/2096, 1996, 16/11/1996, 15/3/1955 रोजीच्या प्रारंभ परवान्यातील अट क्रमांक 1, 2, 3, 1, 2, 4, 5 तसेच मंजूर नकाशातील मर्यादा भंग करून अनेक इमारती उभे केले. 18 मीटरच्या प्रस्तावित रस्त्याच्या पार्किंगची जागा गिळंकृत करून 60,000 चौरस फूट जादा FSI वापरून अधिकृत बांधकाम केले. महापालिका आयुक्त, सहाय्यक संचालक विधी अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने हे 19/5/2021 रोजी सदर अनधिकृत इमारतीस ओशी दिली. आता सांगा हे कसं शक्य आहे की अनधिकृत जागा आहे, अनधिकृत परवानगीच नाही आणि ते अनधिकृत बिल्डिंग आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. आयुक्तांनी त्याला ते सांगितलं आहे की हे अनधिकृत आहे आणि त्याला तुम्ही ओशी देताय खालची लोक, आणि तो ओशी देऊन ते विकून टाकतो आहे. यामध्ये उद्या त्या इमारतीमध्ये असणारे मालक जे काही फ्लॅटधारक आहेत त्यांच्या भविष्याचं काय, ते उद्या ते कसे जाऊ, त्यांना त्याचा मोबदला मिळेल का, या सगळ्या गोष्टीचा, उद्या ते विकू शकतील का दुसऱ्याला, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घालावं अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही सातत्यानं मागणी करतो आहे की यामध्ये नगरविकास विभागाच्या कामामध्ये जे काही खाली चाललं आहे त्यामध्ये निश्चितपणे फार मी असं म्हणणार नाही की आता सरकारचं काय आलबेलच चाललं आहे, पण यामध्ये जी प्रकरणं समोर येतात,
मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात असतील, आसपासच्या संदर्भात असतील, मुंबईच्या प्राईम लँड आज 10 लाख कोटीपेक्षा अधिकच्या लँड आपण गिळंकृत केलेत आणि अदानीला दिले. आपल्याला सांगू इच्छितो, या जमिनी उद्या आपल्या उपयोगी पडल्या असत्या. काल परवा अदानीला दिलेली जमीन नवी मुंबईच्या, आपल्याला नवी मुंबईची जमीन, ते बेटाची जमीन, किती प्राईम लँड, तिथे फॉरेस्टचा बोर्ड लागला होता. अदानीने बाउन्सर उभे केलेत, त्या फॉरेस्टचा बोर्ड उखडून टाकला. लोक फिरायला जात होते. प्रचंड मोठी जागा ज्याची किंमत किमान 5,000 कोटी रुपये असेल, ती जागा त्यांनी गिळंकृत केली. कुठल्याच जागा सोडल्या नाही. आज कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये हे तर आहेच, पण झोपडपट्टी धारावीच्या संदर्भात ज्याला पर्यायी जागा दिली गेली, त्या पर्यायी जागेच्या संदर्भात मुंबईच्या जे ओव्हरबर्डन काढायचं होतं, ओबी काढायची होती तुमच्या त्या भागातील, तिथे त्याचं टेंडर काढलं गेलं आणि ते काम सुद्धा अटी शर्ती अशा घातल्यात. ते ओव्हरबर्डन काढायचं आहे डम्पिंग यार्डमधलं, ती जागा अदानीला द्यायची आहे 200-250 एकर. तिथला डम्पिंग यार्डमधलं काढायसाठी ते 2700 कोटीचं काम अदानीलाच देऊन टाकलं. म्हणजे तूच काढ आणि ते पैसे कॉर्पोरेशन खर्च करणार 2,500 कोटी रुपये महानगरपालिका. त्याला जागा देण्यासाठी टेंडर काढले महानगरपालिकेने, त्याचं ओव्हरबर्डन काढायचं टेंडर काढलं, अटी शर्ती त्याला पूरक घातल्यात आणि तेच पैसे अदानीला दिलेत. तू सरकारच्या पैशाने ते वरचं काम काढून घे. त्यांनी त्या 2,500 कोटीतून सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेत आणि ते काम 1,300 कोटीमध्ये इतरांना दिले. त्यातूनही 1,000 कोटी रुपये अदानींच्या घशात गेले. ही लूट जी चालली आहे महाराष्ट्राची, ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे. हे थांबून सामान्य माणसाचे, गरिबाची काही हा पैसा आहे परिश्रमाचा, टॅक्स रूपानं आपल्याकडे येतो, तर पैशाची विल्हेवाट अशा पद्धतीनं लावणं कितपत योग्य आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, खूप मोठे विषय आहे. या सगळ्या महानगरपालिकेमध्ये चाललेला, नगर परिषदेमध्ये चाललेला जमिनींचा जो घोटाळा आहे, TDRचा घोटाळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर याची स्वतंत्र चौकशी करायसाठी एक SIT पुरेसे होणार नाही. तर मला वाटतं की किमान 4-5 SIT लावावे लागतील, तर ही सगळी प्रकरणं बाहेर येऊ शकतील. मी माझ्या मतदारसंघामध्ये अनेक काम करत असताना वेळेवर आज अनेक पदांची रिक्तता आहे. एका CO कडे, चीफ ऑफिसरकडे 2-2, 3-3 नगर परिषदांचा कारभार आहे. तुम्ही भरले पाहिजे नाही. नगरपंचायती केल्या, आपण नगर परिषदा केल्या, एवढ्या मोठ्या रिक्त पदं आहेत, ते कधी भरणार? त्यांना काय कसरत होते, त्यांची कामं होत नाहीत. माझे आत्तापर्यंत 2.5-3 कोटी रुपये वापस केले, कारण COच नाही पूर्ण वेळ. जो CO येतो तो आठवड्यातून 1 दिवस येतो. 2 कोटी रुपये, 2.5 कोटी रुपये किरकोळ बाबीसाठी वापस, 3.5 कोटी रुपये वापस गेले. तुम्ही हे सगळी रिक्त पदं कधी भरणार आहात? ती पदं भरून त्या ठिकाणी त्या नगराचा जे काय आपण निधी देतो त्यातून विकास साधला गेला पाहिजेत. अशा प्रकारची आमची मागणी अध्यक्ष महोदय या निमित्तानं आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर या सगळ्या बाबीमध्ये सार्वजनिक उद्योगाची जागासुद्धा खाजगी व्यक्तींना विकल्याची अनेक प्रकरणं आहेत. नागपूर शहराला लागून असलेली बेसा येथील आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सार्वजनिक उपयोगाची जागा 11,107 चौरस फूट जागा संस्थेचे सचिव कैलास छुटे यांनी खाजगी व्यक्तींना विकली. यामध्ये काय झालं अध्यक्ष महोदय? या 11,107 चौरस फूट जागेत 7 भूखंड पाडून ही जागा सार्वजनिक उपयोगाची आहे, PO लँड आहे, पब्लिक युटिलिटीसाठी, आणि भूखंड पाडलेत आणि COनी त्याला परमिशन दिली नंदनवार नावाच्या. त्यांनी पैसे घेतले 2 कोटी रुपये आणि ती जागा विकायला परवानगी दिली. याला कोण वाचवत आहे? कशाला वाचवत आहे तुम्ही? या बेसा नावाच्या नगर परिषदेमधील याला वाचवण्याचं काम जर होत असेल आणि सार्वजनिक जागेच्या अशा भूखंडाची, याने एक भूखंड असा विकला नाही, यांनी सपाटा लावला तिकडे. 8-10 भूखंड असे गिळंकृत केलेत. त्या नंदनवारवर कारवाई करणार आहेत की नाही तुम्ही? हे असे सरचे भूखंडाचे एखाद्या माणसाला पकडतो, त्याला परवानगी देतो, त्याचे तुकडे पाडून ते विकायला लावतो आणि त्यातून हा पैसे कमवतो. यावर काय कारवाई करणार आहात हा खरा प्रश्न आहे. कारण हा संपूर्ण भ्रष्टाचार थांबल्याशिवाय त्या भागाचा विकास होणार कसा? PO लँड, आम्ही पब्लिक युटिलिटीची लँड जर आपण त्या अशा बिल्डरला विकायला देऊ, डेव्हलपरला विकायला देऊ आणि त्यातून जर पैसे कमवू, तर मला वाटतं हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं मी म्हणेल. आणि यासाठी आपल्याला विनंती करतो आहे, आपल्याला मागणी करतो आहे, या नंदनवार नावाचा जो कोणी शिव आहे याची प्रॉपर्टी 3 वर्षातले मी सांगतो काय केलं यांनी. बघा यांनी साहेब, हे टाईम आपला खूप झाला आहे, बोलणारी संख्या खूप आहे.
विनंती आहे आपल्याला तनतोडकर. बरं मी ठीक आहे आपला म्हणून बेलतरोडी खसरा नंबर 5 103/115 पराग बाबूराव नंदनवार शिल्पा नितीनराव देतोडे बेसा हे एक हेक्टर 53 हेक्टर जागा ही आता घेतली त्यांनी. या जागेची किंमत आहे 15 कोटी रुपये. कुठून आलेत? याच्या कुटुंबाच्या नावाने 15 कोटी रुपयाची जागा कशी खरेदी केली? तहसील बहुजान 2 संगम तहसील हिंगणा इक्सरा बाबूराव नंदनवार पराग नरेशकुमार सुरेश देवतळे आणि यांच्या नावाने पुन्हा ही जागा 148/1 ही सुद्धा 1 हेक्टर 55 आहे. वानाडोंगरी 5881 बाबूराव नंदनवार नरेशकुमार सुरेश हे 81 हेक्टर आहे. बेलतरोडी येथील एक खलब पराग बाबूराव नंदनवार रितेश बाबूराव याप्रमाणे 51 चौरस फूट ही सर्व जागा जर याची टोटल मारली तर यांनी जवळपास 40 कोटी रुपये या जागा या मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी खरेदी केल्यात. याचे हे पेपर आहे. एवढा मोठा हा भ्रष्टाधिकारी आपल्या नातेवाईकाच्या नावाने इतकी मोठी प्रॉपर्टी खरेदी करतो, त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नसेल आणि त्याला जर आपण प्रोटेक्शन देत असू आणि भूखंड तो गहाळ करत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय हे आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पुरवणी मागण्या आहेत, खरं तर त्या मागण्यावर तर बोलायलाच पाहिजेत. काही आपल्या मागण्या असतील त्याही पूर्ण केल्या पाहिजेत. पण या शहरातील शहराची जी वाट लागते आहे आत्तापर्यंत अकोलामधील एका महानगरपालिकेमधील जवळपास 40 ओपन स्पेस जागा हरवल्या आहेत, गायबच झाल्या आहेत. कोणाकोणाला दिले आहेत? प्रामुख्याने भागवत प्लॉटमध्ये मारुतीच्या शोरूमला जागा दिली, ते खंडेलवाला मारुती शोरूमवाल्यांनी ती जागा हडपली, तर जैन लान्सवाल्यांनी ही जागा हडपली. म्हणजे महानगरपालिकेची खुली जागा जिथे जिथे दिसेल रस्त्याच्या कडेला हे लोक आता जे काही अतिक्रमण करतात त्याला आपण काढून फेकून देतो. पण या ओपन स्पेसच्या जागा या सर्व जागा जवळपास 40 जागा या गिळंकृत केलेल्या आहेत. अरे मला कमाल आहे याची चौकशी व्हायला नको? या जागा तुमच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागा काय शहरं भकास होणार नाही? कितीही खर्च करून शहराला तुम्ही काय सुंदर करू शकाल? एवढी तरतूद करून काय शहरं सुंदर होतील? जर अशा पद्धतीनं 40 ओपन स्पेस गाढ होत असतील तर मला वाटतं की याची विशेष चौकशी करण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी. आणि मला वाटतं की हे जी काही सीट नंबर 29A शासनाची जागा होती या जिनिंग मिलची त्याही संदर्भात तसंच केलं. मला किती लोकांची नावं घ्यावीत? माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे कोण कोण लोकांनी या सगळ्या जागा भापल्या आहेत. आणि म्हणून लोहिया नावांच्या व्यक्तीने तर शासनाचा नियम लावून जवळपास ही जागा मोठ्या प्रमाणात हडपली आहे. आणि या संपूर्ण याला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी संदीप गावंडे व त्याच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी ही अनधिकृत गुंठेवारी करून त्याच्या घशात घातला आहे. अध्यक्ष महोदय, विषय खूप आहेत, मला वेळेचं बंधन आहे, पण एक आपल्याला सांगतो की स्मार्ट सिटीच्या संदर्भात असेल काय नियोजन आहे? एक तरी स्मार्ट सिटी या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखवा जी स्मार्ट सिटी झाली. आपले बोर्ड जाहिरातीचे लागले जातात आणि खाली मात्र स्वच्छ भारताचे आणि खाली मात्र घनकचरा साठलेला जातो. ही काय आमच्या शहराची आता स्वच्छतेची मोहीम आहे? आणि त्याबरोबरच आपल्याला विनंती आहे की आपण तरतूद करत असताना या महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत किंवा विरोधी पक्षाची सत्ता आहे त्या शहराकडे लक्ष दिलं पाहिजे ना. त्यालाही काही पैसे दिले पाहिजेत, त्यालाही पैसे दिले पाहिजेत. त्यांना काहीच पैसे देत नाही आपण. आणि मग ती सुद्धा महाराष्ट्रातील शहर आहे. मला वाटतं की या 15,000 कोटीची तरतूद आहे. आपल्याला माझी विनंती आहे की माधुरीताई आपण हे नोट करून घ्या. ज्या ज्या नगर परिषदात मोजक्याच आहेत काही विरोधकाकडे, आता काय सगळे तर तुमच्याकडेच आहेत. मग आता 99% आपल्या 90% चांगले कराल आणि 10% सोडून द्याल तर तुम्हाला महाराष्ट्र स्वच्छ दिसणार आहे काय? महाराष्ट्र विकसित दिसणार आहे काय? म्हणून तुम्हाला विनंती आहे की त्याही 10 द्याला, उरलेल्या 10% काही नगर परिषदा असतील, 20% नगर परिषदा असतील, त्यांना सुद्धा या पुरवणी मागण्या आता आपल्याकडे सादर झाल्या आहेत, यातील निधी त्यांना द्यावा. आणि उर्वरित जी कामं झालीत गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांना निधी मिळत नाही, कामं अधुरी आहेत, अपुरी आहेत, त्या कामाला सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आपल्याकडे मागणी करतो. आणि आपण हे जे काही चौकशी विषय खूप आहेत, 50 विषय आहेत माझ्याकडे. आता मी बोलेल ज्यावेळेस आमचा प्रस्ताव येईल त्यावेळेस. पण एक विनंती करतो की सर्व शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार आणि भ्रष्टाचार आहे. मी खरं सांगू नये खेदानं, मी जिथे आता पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमन, आमच्याकडे ज्या ऑडिटच्या तर रिपोर्ट येतात त्याच्यावर आम्ही तो वेगळा विषय आहे, पण ते तक्रारी ज्या प्राप्त होतात इतक्या भयानक प्रकारे त्या तक्रारी येतात, त्यातून आम्ही चौकशी करून काही ठेवण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या प्रकरणाची मला वाटतं चौकशी व्हावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आहे. आणि मला आपल्याला विनंती करतो आहे की या नंदनवारची आहे ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करा, अकोल्याची आणि याची. आणि या संदर्भात ज्या आमदाराला आता 24 कोटी रुपये तुम्ही देऊ घातले आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून, ते नियमबाह्य आहे. त्याचे तर खूप मोठे कारनामे आहे. त्या शहराला तर पूर्ण उद्ध्वस्तच केला आहे त्यांनी, बरबादच करून सोडला आहे. फार क्रिमिनल आहे. बलात्काराचा गुन्हा सुद्धा आहे. आता मी ते बोलत नाही, त्याचे पुरावे आहेत. अशाला पाठीशी घालू नका म्हणून सांगा. तुमच्या पक्षाची वेगळी प्रतिमा आहे अशी तुम्ही दाखवताय. अशा लोकांना घालून आपण आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लागेल असं होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय सदस्य अमोलजी खताळ.